थांब बाळा, आज तुझ्या मागची पनवती निघून जाणार आहे. तुझ्यावर जे दुःख आहे, जे संकट आहे, ते कायमचं दूर होणार आहे. सकाळी डोळे उघडताच तू स्वतःशी म्हण, आज मी सुखाची, यशाची, योग्य कर्माची, प्रेमाची आणि शुभेच्छांची, शांतीची निवड करतो आणि स्वामी आई तू माझ्या पाठीशी कायम राहा, अशी तुम्ही प्रार्थना करा. आणि बघा, आजवर तुम्हाला जे काही प्राप्त झाले त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे कुटुंबीय, तुमचे सहयोगी यांच्या शांतीसाठी, सुखासाठी, समृद्धीची प्रार्थना करा. तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करायला हवी. तीव्र आणि उत्कट इच्छेशिवाय काहीच पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनांचे व श्रद्धांचे पंख असलेले अनिवार्य ओढ. तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा. इच्छा पूर्ण झाली आहे आणि असं अनुभवा. भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात जर तुम्ही गुंतलात तर तुम्ही दुःखी व्हाल, हे लक्षात ठेवा. तुमचं जीवन तसंच असेल जसं तुम्ही विचार कराल. होय, तुम्ही सुख मुळीच विकत घेऊ शकत नाही. काही कोट्याधीश लोक सुखी आहेत तर काही दुःखी. ज्यांच्याजवळ पुरेसा पैसा नाही असे बरेच लोक सुखी आहेत आणि काही खूप पैसा असून सुद्धा दुःखी आहेत. पैसा ही काही सुखाची मास्टर की नाही. काही विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी. तुमच्या विचारात आणि भावनेत सर्व सुख दडलेलं आहे. मनाच्या शांत जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख आहे. तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या, सुरक्षेच्या धक्क्याला बांधा आणि मग तुमचं मन केवळ सुखाचीच निर्मिती करणार आहे. तुमच्या सुखात कोणताच अडथळा येत नसतो. बाह्य वस्तू हे सुखच कारण ठरू शकत नाही. परिणाम हे आहे, कारण नाही. तुमच्या अंतर्मनापासून सुखाचं सूचक चिन्ह तुम्ही मिळवा. प्रत्येक व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि परम उत्तम आहे. ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात आहे, कायम लक्षात ठेवा. जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एका घोड्याला रस्त्याच्या कडेला साप दिसतो. तो घाबरतो. त्यानंतर तो घोडा जेव्हा त्या रस्त्यावरून जाताना त्या घुंट्याजवळ यायचा तेव्हा तो खूपच घाबरायचा. त्याच्या मालकानं ते खुंट जाळून तो रस्ता सपाट केला, पण तरीही तो घोडा जेव्हा त्या खुंटाच्या जागी यायचा तेव्हा हादरून जायचा. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडत आहे. घोडा ज्याला घाबरत होता असं प्रत्यक्षात काही अस्तित्वात नव्हतंच. मानव प्राणी देखील दोरीला साप समजतो व त्याच्या मनात सापाबद्दल अधिक भीती वास करते. त्याचप्रमाणे माणसाला ज्याची भीती वाटते, जे त्रासदायक वाटतं, ते असं काही नसतंच. भीती हा केवळ एक विचार आहे. जसं त्या मालकानं खुंट जाळलं तसं तुम्हीही तुमच्या मनातल्या भीतीदायक विचारांना जाळा. त्या ठिकाणी विजयच असेल असा विश्वास बाळगा. होय, एक कितीही तुम्ही असं ठरवलं तरी जगात सर्व व्यक्ती कोणीच असणार नाही. सर्वात सुखी व्यक्ती ती असते जी तिच्यातील सर्वोत्तम बाहेर आणते. सुख आणि सद्गुण परस्पर पूरक आहेत. सर्वोत्कृष्ट लोकच सुखी असतात असं नाही, पण ज्यांना जगण्याची कला अवगत असते ते देखील सर्वात सुखी असतात. तुमच्यातील सर्वोत्तमाच्या रूपात ईश्वर तुमच्यात वास करतो. प्रेम, सत्य आणि सौंदर्य अधिकाधिक व्यक्त होऊ द्या. मग जगात सर्वाधिक सुखी असलेली व्यक्तींपैकी तुम्ही सर्वाधिक सुखी असाल, हे लक्षात ठेवा. भल्या पहाटे तुम्ही जेव्हा जागे होता तेव्हा आणि तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा, अशा दोन्ही अवधीत कोणत्याही बाह्य गोष्टींच्या प्रभावाखाली तुम्ही येऊ नका. फक्त ईश्वर चरणी तुम्ही सर्वस्व समर्पित करा आणि भगवंताला मन आणि हात जोडून माफी मागा, आशीर्वाद मागा. बघा, नक्कीच भगवंत तुम्हाला आनंदाची आणि सुखाची उधळण तुमच्यावर करणार आहे. सकाळी जाग येतात स्वतःची म्हणायचं, ईश्वरीय व्यवस्था दररोज माझ्या जीवनाचं संचालन करत आहे. आज सगळ्या गोष्टी एकत्र येऊन माझ्या हितासाठी कार्य करत आहे. माझ्यासाठी हा एक नवीन आणि आश्चर्यकारक दिवस आहे.
यासारखा अन्य कोणताच दिवस नाही. दिवसभर मला दिव्य मार्गदर्शन लाभत आहे आणि मी जे करीन त्या सगळ्यांची भरभराट होणार आहे. विना अट प्रेमानं मला वेढून घेतला आहे. माझं ध्यान जेव्हा शुभ गोष्टींऐवजी अशुभ गोष्टींवर असेल तेव्हा मी माझं ध्यान शुभ गोष्टींवर, सकारात्मक गोष्टींवर केंद्रित पुन्हा करणार आहे. मी एक आध्यात्मिक चुंबक आहे. केवळ आशीर्वाद आणि समृद्धी आकृष्ट करत आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी दमदार करा आणि बघा चमत्कार. तुम्ही नक्कीच सुख निवडाल. जर तुम्हाला विश्वास असेल तरच स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी 5 जणांना तुम्ही शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने त्याच्या हारलेल्या मनात उभारी येत असते. होय, सुखी राहणं माझी सवय आहे असे तुम्ही म्हणा आणि बघा. सुखी राहण्यासाठी तुम्ही तीव्र इच्छा बाळगा. तुम्ही मनापासून सुखाची इच्छा बाळगली पाहिजे. अनेक लोक हताश, खिन्न आणि दुःखी राहण्याची सवय त्यांना लागलेली असते. जर त्यांना अचानक एखादी आनंदाची बातमी दिली तर ते म्हणतील, ह्यात इतकं खुश राहणं योग्य आहे का? तर एकच त्यातून आहे, दुःख, नैराश्य याची लोकांना जणू सवय झालेली की आनंदाच्या क्षणीही ते हताश आणि उदास असतात, जशी काही त्यांना आनंदाची ॲलर्जी आहे. म्हणून आजचा दिवस अशुभ आहे असं मुळीच नाही. मला यश मिळणार आहे. प्रत्येक जण माझे सहकारी आहेत आणि सकारात्मक आहेत. मी नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे. मला आयुष्यात दररोज खूप चांगली संधी मिळणार आहे असे तुम्ही सारखे मनात विचार आणा. तुम्ही ज्या जगात वावरता तेच तुमच्या मनात चाललेल्या विचारांवर अवलंबून असते. माणूस जसा विचार करतो तसंच त्याचं आयुष्य घडत असतं. म्हणून तुम्ही चांगला विचार करा आणि ते सत्यात आणा. सकाळी तुमच्या मनात असे विचार आले तर ते सत्यात उतरतील आणि तुम्ही अत्यंत सुखी, समाधानी आणि आनंदी राहाल. पहा, सुख असतं ते तुमच्या विचारात आणि भावनेत. त्यामुळे तुम्हाला सदैव पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करायची आहे. नैराश्य किंवा निगेटिव्हिटीने काहीच होत नाही. धनसंपत्ती तुम्हाला सुखी करू शकत नाही, तसेच ती सुखालाही आवडत नाही. बरेच लोक बऱ्याच वस्तू विकत घेऊन सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण महागडा टीव्ही, महागडा मोबाईल, गाडी, बंगला, महागडे कपडे, फार्म हाऊस या मार्गाने सुख विकत घेता येत नाही किंवा निर्माण सुद्धा करता येत नाही. सुख तुम्हाला मिळेल ते तुमच्या विचारात. म्हणून सुखी राहायचं असेल तर भगवंताचे नामस्मरण करा. भगवंताच्या नामस्मरणात जे सुख आहे ते कोठेच नाही.